हरे कृष्ण मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे बाळाला भेटायला, म्हणजे यशोदाच्या गावाला आणि माझ्या सासरवाडीला. आणि आई आणि मी दोघं पण जाणार आहेत. सकाळचे वाजलेले आहेत 7:15. आम्हाला निघायचं होतं 6 वाजता, पण तुम्हाला तर माहितीच आहे, आम्हाला कुठेही निघायचं असेल तर आम्हाला उशीर होतोच. आणि उशीर झाल्याशिवाय जर निघालं तर निघण्यात काही मजाच नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही उशीरच निघालो. मी अगोदरच ठरवलं होतं 6 वाजता म्हणजे 7 वाजता निघणार. त्याच्यामुळे आईला मी 6 वाजता टायमिंग सांगितला होता. आता 7:15 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालोय. तर आज विषय असा आहे की 3-4 दिवस झाले नाही पाडवा होऊन, 3-4 दिवस झाले पाडवा होऊन. तर पाडव्याच्या दिवशी आम्हाला खरं तर जायचं होतं बाळाला भेटायला. पण आई, काय आहे तुझ्या हातामध्ये? हा बताशाचा जो हार आहे, हा गुढीपाडव्याला आपल्याला घेऊन जायचा असतो बाळासाठी, बाळाला घालायला, बाळाला खाण्यासाठी. पण आम्ही त्या दिवशी गेलो नाही, कारण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आपलं कपड्याचं दुकान आहे आणि कपड्याचं दुकान असल्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी जर दुकान बंद केलं, आणि ही आहे जिलेबी, गुढीपाडव्याच्या दिवशी जर दुकान बंद केलं तर नाही चालणार ना मित्रांनो. कारण त्या दिवशी तर बऱ्यापैकी कस्टमर असतात आणि त्या दिवशी जर आपण दुकान बंद केलं तर कसं चालेल. त्याच्यामुळे आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी न जाता काल परवाच ईद झाली आणि आज आम्ही निघालो आहे बाळाला भेटायला. असा आमचा हा म्हणजे पाडायला न जाण्याचं कारण होतं. तर आता आज आम्ही निघालोय. तर लवकर जायचं आणि लवकर यायचंय, कारण पाडव्याचं म्हणा किंवा ईदचं म्हणा गिराईक असतंच. त्याच्यामुळे लवकर जाऊन लवकर यायचं. 12 पर्यंत यायचा आमचा विचार आहे. बघूया सक्सेस होतो का नाही, कारण तिकडे गेल्यानंतर वेळ कसा जातो काय कळतच नाही आणि आई पण लवकर निघत नाही तिकडून. चला तर भेटूया आता डायरेक्ट बेवनाळमध्ये यशोदाच्या गावात. तर बघत राहा पुढचा व्हिडिओ आणि पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आता आम्ही पोहोचलो आहे बेवनाळमधील बालाजी मंदिरमध्ये. सकाळची वेळ आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही आधी बालाजीचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर आलोत घरी. तर आता आम्ही आलो आहे बेवनाळच्या घरी आणि आल्या आल्या हे बघा, आई बाळाला घेऊन बसली आहे. आल्या आल्या लगेच 1 मिनिटसुद्धा वेळ वाया न घालवता आई बाळाला घेऊन बसली आहे. हां, आणि बाळ पण जसं काय आमची वाटच बघत होता, आहे की नाही आई? आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने हे बघा, हे आहे फणस मस्तपैकी कापला यशोदाच्या मम्मीने आणि आम्हाला मस्तपैकी खायला दिले. छान असे फणस, कारण मला फणस खूप आवडतो हे यशोदाला माहिती आहे. कदाचित यशोदाने सांगितलं असावं त्याच्या आईला. हे बघा किती छान असं फणस पिकलेला आहे, छान. आणि आता बाळाची आंघोळ बंद झालेली आहे, कारण आम्ही यायच्या आधी सांगितलं होतं की आमच्या समोर आज आंघोळ घालायची आहे. म्हणजे कसं आंघोळ वगैरे घालतात ते आम्हाला बघायचं होतं. खरं तर आम्ही रोज व्हिडिओमध्ये वगैरे बघायचो, पण आज प्रत्यक्ष आंघोळ कशी घालतात ते बघितली. आणि आता बाळ आईसोबत बसलंय, हे बघा छानपैकी बसलेलं आहे. हे बघा आई कशी मस्तपैकी खेळवते आणि स्माइल दे बाळा. आणि आता आई बेडवरती घेऊन बसली आहे बाळाला. हे बघा कशी हसते, आईला बोलते छान. सगळं बोलायला
सगळं येतं तुला हा सगळं बोलायला येतंय हा मेकअप बिकअप करून मस्त पैकी रेडी झाली आहे हा आम्ही येणार आहे म्हणून है की नाही होय अरे बाळा काय मम्मी मारली तुला मम्मी मारली आपण लातूरला गेलास मारू हा लातूरला आली का आता इथे तिची मम्मी आहे हा तिच्या मम्मी समोर कसं मारता येतं आपल्याला येत नाही आहे का नाही कोण तुला झोप आले तुला अशा की हा अशा लाता मारते हा अशा लाता मारते अशा लाता मारते होय आता सुशू करणार माझ्या अंगावर तू सुशू करणार हा घाण करणार माझ्यावर हो अरे बापरे हा घाण करणार बोलते आणि बाळाला थोडंसं खेळवल्यानंतर बाळ मस्तपैकी झोपून गेलं आणि आम्ही बसलो जेवायला वाढलेलं आहे पुरणाची पोळी दूध आमटी भात भजे आणि पापड तर मित्रांनो आता छानपैकी असं जेवण झालं आणि 1 तास 2 तास आराम सुद्धा झाला आणि आता आराम झाल्यानंतर बाळसुद्धा मस्तपैकी झोपलं होतं आणि हे बघा इकडे आई बाळाला घेऊन बसली आहे आणि बाळ मी मस्तपैकी एकाच बेडवरती आराम केला दोघांनी पहिल्यांदा ते पण जन्मल्यापासून पहिल्यांदा एकाच बेडवरती आराम करून मस्तपैकी झाला आणि आता आई बाळाला खेळवते आणि आता आपण घेऊयात चहा आणि चहा घेऊन नंतर निघूयात है की नाही बाळ पण गोड पुरणपोळ्या पण गोड आणि चहा पण गोड आम्हाला जायचं आता टाइम हो जाऊसच वाटत नाही बाळाकडे बघून बघून मान दुखते पण बघणं काय असं डोळे भरत नाहीत असं वाटतं अजून बघतच राहावं बाळ शांत आहे एवढं रडत नाही खूप छान आहे बाळ या मित्रांनो चहा प्यायला चलायचं लातूरला हा चालायचं लातूरला चला मम्मीला इकडे सोडूया तुझ्या आपण जाऊ लातूरला चला 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 अच्छा 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 दाखवा बाय बाय नको काय होय चल चला हसलेला शिंकलेला चला आता खूप वेळ झालाय आता बाळाला खेळवून पण झालंय आणि आता ही काय आम्हाला सोडत नाही त्याच्यामुळे आता आपल्याला हिला इकडं झोपून निघावं लागेल हे की नाही चला बाय
चलो 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 चला चलो चला 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 आम्ही जातो आता चला 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 गाडीवर बसून येते का बाई माझी बाई कशावर बसून येते गाडीत बसून येते गाडीवर बसून येते कशावर येते गाडी गाडी बसून येते गाडीवर नको गाडीवर नको अशी बोलायची तुम्हाला बाळाला काय सोडून जाऊसं वाटत नाही आपल्याला पण शेवटी जायचंच आहे चला चला आता चला या सोडून सोडून चला चला बाय चला चला म्हणायची इथे थांबायचे चला म्हणायची इथेच थांबायचे चला म्हणायची इथेच थांबायचे कसे हो यायचे अशा आवाज करायचं अशा आवाज अशा आपटून आपटून खेळायचं खायचं शेरटच शेरटा खाता तुम्ही काय खाता तुम्ही काय खाता काय खाता काय खाता खावं खाता हा काय खायची जिलेबी खायची पेला खायच्या काय खायच्या चला चला आता आता तर बाहेर आलो आपण आता तर जायलाच लागेल है का नाही आता तर जावंच लागेल हां नको जाऊ नको जाऊ बोलते नको जाऊ थांबतो मग आजची रात्र हा इकडेच थांबतो आईची परवानगी चला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इकडेच थांबूयात आणि निघूयात लातूरच्या दिशेने आपल्या घरी आणि हा आजचा बाळाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका